ठाकरेंचा विजय असो। अरे गली गली में शोर है, लोड़ा मिलर चोर है। अरे गली गली में शोर है, लोड़ा मिलर चोर है। अरे गली गली में शोर है, लोड़ा मिलर चोर है। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो। मनसे 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 आणि त्यामुळे मनसे आक्रमण करते नागरिकांना परत करावे या प्रत्येक वेळेला ना हात जास्त पुढे असतो हा लोकांना हे करतो, मिसगाईड करतो। एवढे दिवस मीटिंग झाल्या ना, काय केलं तुम्ही? इकडे इकडे ये इकडे ये 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 पुढे ये ये चल तू उत्तर देतो ना, ये ना इकडे पुढे ये ना उत्तर दे ना पुढे येऊन। साहेब बोलत आहेत, ये पुढे। अरे ये पुढे। याचं काय करणार? या रिक्षा या आजीचं काय करणार? हो या गरीब आजीचं काय करणार? इकडे ये ना बाबा पुढे, साहेब बोलत आहेत, गॅरंटी घेऊ दे त्याला। या आजीचं काय करणार? या आईचं काय करणार? 1 वर्ष झाला रोज येत आहेत, रोज पैसे मागतायत, त्यांचं काय करणार? यांचा विषय साहेब खरंच मला मग कशाला येतो? तुला माहिती आहे साहेबांचा, मग तो त्याचीच आई आहे। अरे त्याचीच आई आहे, त्याचीच आई आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 1 मिनिट, कधी 1 वर्ष झाला मला बाबूजी 10 दिवसात त्यांचं 1 मिनिट काल आम्हाला उत्तर द्या। 1 मिनिट काल आम्हाला उत्तर दिलं देणार। 1 मिनिट बोलत पुण्याला पुण्याला बाकी पुण्याला नाही सांगितलं, त्याला देणार नाही म्हणून सांगितलं। तुमच्या कोण बोला तो जयेश ना, तो चुकीचं बोलला साहेब। मग आम्ही काय करू? आम्हाला मेसेज कोण देतो? तुम्ही देता ना। ती एक मुलगी आहे, तिला बोलो। तिकडे राणे 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 खरं आम्हाला काहीच मला यांचं पण यांचं तर मी झालेलं आहे तुमचं। किती पैसे दिले होते तू लोटांना? किती परत मिळाले तुला? 5 लाख रुपये कट करतात सरळ त्या पोरीचे। चूक आहे ना असे किती? आता एक पुष्कळ दाखव त्या पोलीचं, तिला 60 लाख रुपये दंड मारलाय तुम्ही। 60 लाख रुपये पेनल्टी आहे। 1,40,000च्या घरात 60 लाख दंड, सगळं चुकीचं आहे। तुम्ही आला स्वतः त्याच्या न्याय करण्यासाठी आला। अरे असे किती लोक आहेत त्या महाराष्ट्रात की लोडांनी फसवलेत? या बाईला हा मुलगा रिक्षा चालवतो, बरोबर आहे? 20-20 रुपये रोज कमवतो आणि 3 लाख रुपये तुम्हाला दिले, त्याचं लोन नाही झालं, त्याचे पैसे परत करायला नको। या मुलीने, ही मुलगी पूर्ण व्यवसाय करायची, तिने तिचे 2 हॉटेल होते म्हणून घर घ्यायचा प्रयत्न केला, 15 लाख रुपये दिले। आज ती मुलगी धंद्यात तिच्या लॉसमध्ये म्हणून तिने त्यातनं क्विट झाली। तिला 10 लाख दिले, 5 लाख कट केलेत। कशाबद्दल 5 लाख कट केले तिचे? का? तिने 15 लाख त्या मुलीला, आई वडील नाहीत, मेहनतीने तिने कमवलेले पैसे आहेत, 5 लाख रुपये कट केले सरळ तिचे। बाबूसिंग साहेबांना किंवा कुराडे साहेबांना तुम्ही म्हणता मला इथे कोणतरी निर्णय देणार हवा। यांचा चेक जोपर्यंत मला आता मिळत नाही तोपर्यंत मी हिटनं हलणार नाही। जा आणि इथं 5 लाख रुपये परत करा, तोपर्यंत आम्ही जाणार नाही। यांचा चेक जागेवर पाहिजे आणि हिचे 5 लाखाचा चेक बोला। गरीब माणसाच्या आनंदावर जाणी घातले खोडा, गरीब माणसाच्या आनंदावर जाणी घातला खोडा, गरीब माणसाच्या आनंदावर जाणी घातला खोडा खोडा, अरे गरीबांच्या आनंदावर जाणी घातला खोडा, गरीबांच्या आनंदावर जाणी घातला खोडा, अरे गरीबांच्या आनंदावर जाणी घातला खोडा, अरे नाव कुठे ऑफर दाखवतात। अनेक कमी दरात स्वस्तात घर वगैरे असे वेगवेगळे ऑफर काढतात, कमवून पैसे द्या असे ऑफर काढतात। आणि नंतर आता गणेश भोईट नावाचा आमचा एक रिक्षावाला आहे, त्याने एक घर बुक केलं, त्याने 3 लाख रुपये डाऊन पेमेंट केलं आणि ज्यावेळेला त्यांनी त्याची फाईल लोनला टाकली त्यावेळेला त्याचं लोन झालं नाही। तर त्यांनी यांना कळवलं की माझं लोन होत नाही, कृपया माझ्या डिपॉझिटमध्ये तुम्हाला काही चार्जेस असतील ते कट करून मला ते परत करा। त्याने डिपॉझिटमधला 1ही रुपया परत करण्यास नकार दिला, आम्ही 1ही पैसा देणार नाही। दुसरे मंजिरी मिसेस पंडित म्हणून आहे, त्याने लोडामध्ये एक 3 BHK फ्लॅट विकत घेतला, 2 कोटी 8 लाखाला। त्याने त्यांना
60 लाख पेनल्टी मारली. 60 लाख पेनल्टी. म्हणजे तुम्ही 50%च्या जवळजवळ 35% पैसे हे पेनल्टी मारता. एक मुलगी आली आहे इथे कितकी राणे नावाची, ती बिचारी तिच्या व्यवसायामध्ये पूर्ण डुबली, बरोबर आहे. तर तिने 15 लाख रुपये देऊन इथे घर घेतलं होतं. मी पाठी लागल्याच्या नंतर ती 1 वर्ष येत होती, त्यानंतर मी पाठी लागल्याच्या नंतर तिला 15 लाखातले 10 लाख दिले, 5 लाख रुपये देणार नाही. हा कुठला मजोरपण आहे? एखादा गरीब आवडीने घर बुक करतो आणि जर नाही पैसे जमले तर तो त्याचे पैसे काही तुम्ही 10% पैसे कट करा, 5% पट करा. तुम्ही डायरेक्ट 5-5 लाख रुपये कमी करता, 3-3 लाख रुपये सांगता नाही देणार पैसे. असे हजारो लोक आहेत आणि या हजारो लोकांकडनं या लोकांनी प्रचंड पैसे घेतलेत. लोकांना कुठे जाऊन बोलावं हे कळत नाही. रोज बिल्डरच्या ऑफिसला येतात, निघून जातात. आणि कायदा आहे, म्हणजे तुम्हाला मी हा कायदा सांगतो, हा बुकिंग केलेले पैसे परत करावेत म्हणून रेराचा कायदा आहे. आणि हायकोर्टाने याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की तुम्ही जर घर बुक केलं आणि जर तुम्हाला पैसे भरायला जमले नाही तर बिल्डरने त्यांचे सगळे पैसे परत करावेत, असा कायदा आहे. तरीसुद्धा बिल्डर गरीब जनतेला फसवतोय. लोढा यात सगळ्यात मोठा प्रमाण हा लोढा बिल्डरचा आहे. सत्तेचा धाक दाखवून गरीब जनतेला फसवण्याचं काम लोढा बिल्डर करतोय. असंच हा एक विषय झाला लोकांच्या बुकिंगचा. तसंच कॉन्ट्रॅक्टरांकडनं काम करून घेतलेले आहेत आणि त्यांना पैसेच देत नाही. म्हणजे 3 कोटी रुपये बिल झाल्यावर सांगते 50 लाख रुपये लेना आहे तो ले, नाही तर कोर्ट में जा. अरे त्या बिचाऱ्याकडनं तुम्ही 3 कोटीचं काम करून घेतलं आहे आणि आज तुम्ही त्याला सांगता 50 लाख घ्यायचे असेल लगे, नाही तर कोर्टात जाऊन बांध. आम्ही कोर्टात जाऊन बांधतो, आमच्याकडे वकील आहेत. तसाच एक विषय इथे लोढा आम्हाला हा बुलेट लोढाचा अध्यक्ष आहे, बरोबर आहे. विषय सांग तुला काय. आमच्याकडून 5 वर्षाचं कॅम्प म्हणजे कॉमन ॲम्युनिटी फेडरेशन चार्जेस घेतो. आता चार्जेस घेतले त्यांना आत्ता कळतं की 5 वर्षापूर्वी ना तो कॉस्ट खूप झालं होतं, मग आता तुमच्याकडून वसूल करतात. आणि 90 करोड गमवले, त्यातले 60-70 करोड खर्च केले आणि आता सांगतो की पुढचे 5 वर्षाचे द्या, नाही तर तुमच्याकडून एक पैसे जातात कुठे. मी किती अन्याय. 90 करोड रुपये. म्हणजे एखादा छोटा बिल्डर ज्यावेळेला एखादा प्रोजेक्ट उभा करतो त्याला प्रॉफिट 2-3 करोड रुपये 4 करोड रुपये होतो. 90 करोड रुपये लोढा आम्हाला फक्त एका सोसायटीतनं या लोकांनी वसूल केले आणि ते खाल्ले. कोणालाच माहीत नाही त्या 90 कोटीचं झालं काय. लोढा आमारामध्ये जर दर रविवारी आलात तर लोढा आमाराची लोक रोज रविवारी खाली उतरून साखळी आंदोलन करत असतात. पण यांना कोणी दाद द्यायला तयार नाही आहे. मजुरी चालू आहे, सत्तेचा माज आहे, मंत्रिपदाचा माज आहे लोढांचा. हे आता आम्ही खपवून घेणार नाही, ठाण्यात तरी खपवून घेणार नाही. लोढांना आमच्या रागाला सामोरे जावं लागेल. लोकांना लोकांचे पैसे द्यावे लागतील. लोकांना ज्या लोकांचे बुकिंग घेतले गरीब लोकांचे त्यांचे पैसे द्यावे लागतील. कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पैसे द्यावे लागतील. सोसायटीतल्या लोकांनी मेहनतीने जमा केलेले त्यांचे जे पैसे आहेत 90 कोटी रुपये, त्याचा हिसाब देखील लोढांना द्यावा लागेल, नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सर्व जे मोठे बिल्डर आहेत ते सरसकट अशा प्रकारे करतायत. सत्तेचा रद्द केल्यानंतर जे पैसे आहेत ते देत नाहीत, त्यांना पेनल्टी मारतात. हे सरसकट सगळं यांना सत्तेचा आलेला माज आहे. कोणीतरी मंत्री, कोणीतरी कुठला तरी मोठा अधिकारी त्यांचा मित्र असतो आणि त्याचा धाक देऊन गरीब जनतेला फसवत असतात. लाखो लोक आहेत अशी की ज्यांनी घरं बुक केली आहेत. म्हणजे तुम्ही लोढांचा पलावा आणि अप्पर ठाणे या प्रोजेक्टमध्ये तर तुम्हाला हजारो लोक मिळतील की ज्या बिचाऱ्यांनी कुठून तरी इकडनं तिकडनं पैसे जमा केले, गावचं घर विकलं, जागा विकली आणि अर्धे पैसे दिले आणि नंतर पुढचे पैसे द्यायला पैसे नाही आहेत. तो स्वतःचे पैसे मागायला गेल्यावर पैसे द्यायला लोढा तयार नाही. महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रात कुठल्याही मोठ्या बिल्डरकडे जा, लोकांची हीच परिस्थिती आहे. फक्त लोकांना कुठे जाऊन न्याय मागायचा हे माहीत नाही आहे आणि त्याच्यावरनं हा वाद होतो आहे. मी 1 वर्ष स्वतः गणेश जे आहेत त्यांच्यासाठी मी 1 वर्ष स्वतः आणतो आहे. 1 वर्षानंतर काल त्याला सांगण्यात आलं की पैसे मिळणार नाहीत, तुम्हाला जे काय करायचं ते करा. मग आम्ही आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दिला आहे आंदोलनाचा, त्या आंदोलनाचा मार्ग अपनावला आहे आणि